मुंबईत संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन नुकतंच पार पडलं। या अधिवेशनात चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्री रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं। यावेळी त्यांनी परीट समाजाचाही उल्लेख केलाय। ज्ञानेश महाराज यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे धोबी परीट समाजासह संपूर्ण हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्यात। त्यामुळे आज विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सकाळपासून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला होता। दरम्यान सायंकाळी उशिरा हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे यांच्या फिर्यादीवरून चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख उदय भोसले, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक आनंदराव पवळ, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, अभिजित पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह आशिष लोखंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, अधिवक्ता केदार मुनीश्वर, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, मुंबई भाजप आयटी सेलचे प्रमुख प्रकाश गाडे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।